नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका. पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली. निवडणुका ठरल्याप्रमाणे 10 ऑगस्टलाच होणार. ओबीसी आरक्षणासाठी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर. आयोग पुढील निर्णय घेईल. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. ओबीसींना आरक्षण मिळण्याची शक्यता. प्रमोद सावंत सरकारची 100री. परभरीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन. मुख्यमंत्र्यांनी गोयकरांशी साधला संवाद. 100 दिवसांचे रिपोर्ट कार्डही केले सादर. देशात घरगुती सिलेंडरचा भडका. 14 किलो सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ. वर्षभरात 218 रुपये 50 पैशांनी महागला घरगुती सिलेंडर. कदंबा बसेसच्या समस्येवर लवकरच तोडगा. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत राज्यात 100 इलेक्ट्रिक कदंबा होणार दाखल. पुढच्या महिन्यात कंडक्टर ड्रायव्हर पदांसाठी भरती होणार. कदंबा महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकरांची माहिती. वेदांताच्या सेसा मायनिंगचा धबधबा. डिचोली युनिटवरील कामगारांना नोटीस. 5 ऑक्टोबर 2022 पासून कामावरून काढणार. नोटीस मिळाल्यानंतर कामगार आक्रमक. खाण कामगारांना दुर्लक्षित करून लिलाव केल्यास सरकारविरुद्ध उठाव करण्याचा इशारा. आणि 2 वर्षानंतर गोव्यात साजरा होणार गोवा मराठी चित्रपट महोत्सव. 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान महोत्सवाचे आयोजन. मनोरंजन संस्थेसह आयनॉक्समध्ये महोत्सवातील चित्रपट दाखवणार. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर. पंचायत निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याबाबत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका कोर्टाने बुधवारी फेटाळून लावल्या. आम्ही निवडणूक आयोगाला ट्रिपल टेस्ट प्रमाणे ओबीसींचा डाटा दिला आहे. आता पुढील निर्णय निवडणूक आयोगाने घेणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणतायत. ओबीसी आरक्षणाविना पंचायत निवडणुका घेण्याबाबत अनेक आमदार मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसींना पंचायतींमध्ये आरक्षणाबाबत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका बुधवारी फेटाळण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयानं जे रिट पिटिशन होतं ते रिट पिटिशन डिसमिस केलेलं आहे. ऑब्झर्वेशन काय आहे त्यात काय ऑब्झर्वेशन्स ऑर्डर आल्यानंतर कळतील. पण बेसिकली कारण ते एकच असणार की आता रिझर्वेशन केलं जाऊ शकत नाही आहे इतक्या उशिरा. आणि रिझर्वेशनचा आता प्रश्न जर काढला तर इलेक्शन्स वेळेत होऊ शकणार नाही. या कारणास्तव त्यांनी पिटिशन बाहेर फेकलेलं असणार. See, this was a petition filed by some private citizens saying that OBC reservation is not provided by the Election Commission. The High Court has not entertained this petition, and High Court has said that because the elections are imminent now, elections are fixed on 10, and the triple test may not be satisfied before that. Therefore, High Court said that we are not entertaining this petition. But insofar as the stand of the state government, that the government will do everything for the purpose of protecting the rights of OBC, that has been recorded by the High Court and specifically mentioned in its order. According to me, 11th is the day where I think the Election Commission may announce the schedule. Before that, it is possible, according to me, for the Election Commission to provide for reservation for OBC. And insofar as state government is concerned, state government is actually doing everything possible, and accordingly it will be done, and the Election Commission will be approached for the purpose of providing reservation for OBC category. And I think even there the State Election Commission has to make a reservation, and according to me the State Election Commission will have to issue a necessary corrigendum or maybe necessary order for providing for reservation for OBC. And that also now, according to me, it lies on the Election Commission to ensure that the elections and the OBC reservations are provided for. Otherwise, what will happen is for next 5 years, the OBC community will suffer, and that will be contrary to the Panchayat Raj Act, also the Constitution. So therefore, entire burden is on the State Election Commission now. If they want, they can provide for this reservation, and I think it is possible for the Election Commission to provide for reservation. Election Commission on no count should avoid reservation for OBC in the ensuing election. It is the duty of the Election Commission, because now it is with the Election Commission that they should provide for reservation. Reservations are no more within the power of the state government, and whatever cooperation, whatever support is required, the state government is providing and will be provided. And according to me, before 11th,
the election commission should provide for reservation by making necessary amendments. The SLP filed by the Goa government came up before the Supreme Court, and Supreme Court has not entertained this SLP. But the Supreme Court has said that in case there is difficulty in holding of these elections during monsoon and because of the monsoon, the election commission should approach the High Court with this grievance and this problem. That is what the Supreme Court has said in its order. So let us see what the election commission is doing about it. If the election commission considers and finds, and according to me, the election commission should seriously consider this, whether the elections could be held in this monsoon, and the manner in which the monsoon is raining this year, it is for the election commission. So according to us, the ball is in the court of the election commission, and the election commission should seriously consider this issue in the interest of public, in the interest of the government servants who are involved in this election process. So according to me, it is left with the election commission now, and the election commission should take a decision by considering all possible points and the factors which are necessary for taking such a decision. ट्रिपल टेस्ट प्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाला डाटा दिलाय. आता आरक्षण घेऊन निवडणूक घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची, असा दावा मुख्यमंत्री करतायत. त्याची तो सुप्रीम कोर्टाचो वर्डिक केला कारण आमकां इलेक्शन 10 तारखेकूच घेवचे पडटले. म्हणजे आमकां इलेक्शनाक आमी 10 तारखेक वतले कारण ते सुप्रीम कोर्टाचो वर्डिक. सेशनाचे दुसरे वाटेंतल्यान ओबीसी कमिशनान ऑलरेडी आपले रिजर्वेशन सबमीट केला स्टेट इलेक्शन कमिशनान. सो आमची रिक्वेस्ट आसतली स्टेट इलेक्शन कमिशनान सो दॅट यू कन्सिडर दॅट ओबीसी रिजर्वेशन आनी वन्स अगेन तूं कॉरिजंडम जो आसा पळय ताका काडचो ही आमची ओबीसी कमिशना खातीर रिक्वेस्ट आसा. सो आपल्या स्टेट इलेक्शन कमिशनाक आमी रिक्वेस्ट करतलो सो दॅट नवीन जर कॉरिजंडम काडलो जाल्यार आमचे जे ओबीसी भाव आसात तांकां आमकां रिजर्वेशन दिवपाचें आसा अशी सरकारची इच्छा आसा. आनी ताकाच लागून तर आमी ओबीसी कमिशनाच्या फाटल्याक लागून जे ट्रिपल टेस्ट करून ज्या पद्दतीन तांकां सबमीट करपाक जाय तोय ऑलरेडी आयज सबमीट केला. सो आमची रिक्वेस्ट आसतली सो दॅट तेणी जे काडले जाल्यार ओबीसी रिजर्वेशन मेळपाक शकतले. असेंब्ली सेशन सबमिट केला ओबीसी ऑलरेडी सकाळी सबमिट केला. तितलो टायम आसा परत इलेक्शन कमिशनर सगळे ते अजून नोटिफिकेशन येवंक ना. दुसरी गजाल आसा नोटिफिकेशन येवप आनी डेट डिक्लेअर जावप हितून फरक आसा. असेंब्ली सेशनाक प्रॉब्लेम नको PSC ठरयतली हांव पळय ठरयतलें. ओबीसींना आरक्षणाविना निवडणूक घेण्याबाबत सरकारातील आमदार मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसीचेर त्या खातीर आतां चर्चा चालू आसा. पंचायत मिनिस्टर बी उलयता कदाचित तेजे कितें तोडगा काडटले म्हणजे पयलीं एक्चुली आमी सरकारा कडेन ते इलेक्शन कमिशना कडेन ते ओबीसीचे सिटाचे तेंचे ते रेडी केल्ल्यान सो आतां ते तोच पयलींचो जो कितें आहा तेजेर वयतले काय कितें ते आतां जे डिस्कशन चलता. सो तुमकां चड म्हायती त्या दितले. नो बट एज अ तुमचो एमएलए म्हणून आमी ओबीसीक रिजर्वेशन मेळपाक जाय. ओके मेळपाक जाय ते ताचेर अन्याय जातलो न्ही तो बरोबर. मेळपाक जाय. सो तेचेर सर डेट इलेक्शन त्या दिसा घ्या म्हणून सांगला. आतां बाकीचो प्रोसेस आहा तो इलेक्शन कमिशन करपा जाय न्ही तो. सो तेंच्यांनी एक्चुली तेंचे कडेन तो पयलींचो डेट आहा तेजेर इलेक्शन सुद्दां करपाक जाता. जर अन्याय जायनासतना खंय तरी करून दिवपाक जाय. सो तसो विचार चालू आसा सरकाराचो. तो म्हाका दिसता आतां ते भशेन उलयता ते तेचेर चर्चा चालू माहितली. OBC reservation ideally speaking जावपाक आय थिंक गव्हर्मेंट इज स्टील थिंकिंग ऑफ इट कळ्ळें न्ही जावपाक जाय बट वी नीड टू सी कित्याक म्हणजे डेटा मस्ट बी रेडी अशें आसतलें. कित्याक आय एम अकॉर्डिंग टू इफ यू सी लॉजिकली ओबीसी रिजर्वेशन जावंक जाय वी नीड टू गिव दॅम दीस थिंग कळ्ळें तांकां चान्स आसपाक जाय न्ही कित्याक सरकारान म्हणजे गव्हर्मेंट आनी सेम ते टॉकिंग अबाउट द सेम थिंग आनी इलेवन म्हाका दिसता विल गिव सम क्लॅरिटी ऑन गव्हर्मेंट खबर ना आतां मागीर उलयता तांकां उलोवंक चालू आसा कितें वर्कआउट आतां डायरेक्शन जालें आमी प्रोग्रामांतल्यान भायर सरला आय एम नॉट अवेर. थोड्या वेळान आमकां कळटलें देन आय कॅन स्पीक. बट तुमी आतां परत कितें सजेशन्स बी दिल्या उलयल्या परत तेचेर. हांवें सजेशन्स पयलींच्यान दिल्या वेर ड्यू रिजर्वेशन्स आर रिक्वायर्ड नीड टू बी गिवन. ओबीसीचे रिजर्वेशन इज ऑलवेज अ पार्ट विच हॅज टू बी देर and it has been there but it has to be done judiciously so that things are done in the right manner. आतापर्यंत सगळं घोळ सगळं दिश्टी पडला कितें जाता ते तातूंत म्हाका दिसता करेक्टीव मेजर्स नीड टू बी टेकन इफ पॉसिबल. आतां ते म्हाका इट्स टू प्री मॅच्युअर फॉर मी टू टॉक कित्याक सद्या कोर्टांतल्यान सब जुडीस मॅटर जाल्यार एक एक डायरेक्शन्स येत आसात. सो अनलेस गव्हर्मेंट कॉन्सोलिडेट्स द चीफ मिनिस्टर एज अ रिव्यू कन्सल्ट्स अ लीगल टेक्स अ लीगल ओपिनियन इट इज एज अ पर्सनल थिंग आय वूड से वॉट आय एम सेइंग. But as a government, I think it is the chief minister who has to first review this and then maybe come with a point of thought. See, I सांगलोले that OBC not giving reservation was a two-pronged strategy. I felt one is deprive them so that you can get someone to file petition and extend korpa time.
But when the State Election Commission सांगला सरकारान डेटा दिलना, and that is why in compliance with the Supreme Court direction they are proceeding with it, and after that the government notifies everything and is ready for election. If High Court had allowed it, High Court had allowed केले जाल्यार then मागीर it will result in postponement of the elections. So therefore it was but natural that any petition or any prayer to the High Court to give the reservation would amount to deferring election, but it postponed जावपाचें. So the High Court has dismissed it. So now if anybody wants to test the water, he will have to go to the Supreme Court. So right now the doors are closed. High Court has been very clear in its order, first order, that the state has attempted to postpone these elections for the fourth time, if you remember that judgment. Ek party nahi, for the fourth time. You can't have a breakdown of constitutional provision, char party, you can't fail. Somebody has to be hauled up for it. And I think this kind of injustice which is being done is completely wrong, and the High Court has stood by the Constitution of India. And the government must accept the blame for that. सो तुमचे आतां फुडले हे कितें आसा स्टेप आसा तुमी म्हणटाले की We ओबीसीचे will tell the people that this is the way the government has treated you. तुम OBC म्हणटात, फायदो घेतात, इलेक्शन टायमार वोट मागूंक येतात, आनी लास्ट तुमकां उडयतात भायर. ऑप्शन ओपन आहा सुप्रीम कोर्टान हेका आतां इवन इफ समबडी गोज टू सुप्रीम कोर्ट. See, that's a matter of touch and go. Whether Supreme Court will intervene, whether Supreme Court will reconsider its earlier decision. See, that thing decision dila. If you don't have the data, you go ahead without the reservation. So what is the special circumstance? And Goa is not such a big state which has got so many village panchayats like large states. You understanding? पोस्टपोनमेंट मागला. आज तूं पळय पोस्टपोनमेंट मागले पेटिशनो मेन्शन केलें ना बोर्डार. तूं अर्जंसी आसा जाल्यार तूं मेन्शन करपाचें बेगीन घेवपाची. ती रावपा जायना लास्ट डेट पावता तेन्ना सांगपाक पडटा आमकां आज जायना. देशातील गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. देशातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिलाय. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. देशभरात बुधवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर 50 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. या दरवाढीनंतर 5 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत 18 रुपयांनी वाढली आहे, तर व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 8.5 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. जूनमध्ये व्यावसायिक सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. पहिल्यांदा 7 मे रोजी 50 रुपयांनी तर 1 मे रोजी पुन्हा हे दर वाढवण्यात आले होते. गोव्यात आता घरगुती सिलेंडरसाठी 1141 रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील विविध राज्यातील घरगुती सिलेंडरच्या दरावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर आता 1052 रुपये 50 पैसे झालेत, तर कोलकातामध्ये हाच दर 1079 रुपयापर्यंत गेला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरसाठी आता 1068 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान वर्षभरात घरगुती गॅस सिलेंडर 218 रुपये 50 पैशांनी महागला आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. वेदांताच्या सेजा मायनिंग कॉर्पोरेशनने दबदबा डिचोली युनिटवरील सर्व कामगारांना 5 ऑक्टोबर 2022 पासून कामावरून काढण्याची नोटीस बजावल्यानंतर कामगार आक्रमक झालेत. जर खाण कामगारांना बाजूला ठेवून खाण लिलाव करत खाणी सुरू केल्या तर तसे कदापि होणार नाही, असा इशारा डिचोलीतील खाण कामगारांचे नेते अजय प्रभुगावकरांनी दिला आहे. सेजा मायनिंग कॉर्पोरेशन वेदांता ग्रुप आसा तांच्यांनी आयज एक बिग ब्लो म्हणटा पळय तो कामगारांक दिल्लो आसा की तांच्यांनी नोटीस ऑफ रिट्रेंचमेंट आयज सर्व केल्ली आसा आनी तांच्यांनी सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ लेबर आसा पळय ताका ऑलरेडी तांच्यांनी एक एप्लिकेशन मूव केला लेबर सेक्रेटरी सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ लेबर एंड एम्प्लॉयमेंट न्यू दिल्ली. आनी हांगा बिचोले मायन 300च्या वयर लोक असल्या कारणान तांकां तीन महिन्याची नोटीस पिरियड दिवचो पडटा. आयज तांच्यांनी एप्लिकेशन मूव केला आनी कॉपी जी आसा ती आयज युनियनाक सर्व केल्या तेन्ना आमकां कळ्ळें की रिट्रेंचमेंट ते करपाचें आसा. म्हाका दिसता आयज सरकाराक 100 दीस कंप्लीट जाता म्हणून एका सायडीन सेलेब्रेशन केलें वयता आनी दुसऱ्या सायडीन आयज असो एक ब्लो कॉमन मॅनाक मेळ्ळो आसा जो आर्थीक कणो गोंयचो म्हणटा आमी गोंयची मायनिंग तेजेरूच आयज घालो वतलो. आनी असो की तांकां फाल्यां सकाळी कितें करपाचें कितें ना हो मोठो प्रश्नचिन्ह उबो जाल्लो आसा तांच्या मुखार.
ही नोटीस मेळ्ळ्या तेन्नाच्यान ते आयज अंडर स्ट्रेस आसा. म्हाका दिसता बाकीच्या सायटीक वेदांताचे जे मायन्स आसात तांकांय तेंच्यांनी नोटीस सर्व केल्या. सो आतां स्टेट गव्हर्मेंट कितें करता हाजेर आमकां पळोवचें पडटलें. कित्याक लास्ट मंथ आमचे बिचोले मायनीचे जे कामगार भाव आसात तांच्यांनी बिचोले एमएलए आनी आमचो मयम एमएलए हांकां घेवन ऑलरेडी हेची पूर्व कल्पना जी आसा ती आमच्या माननीय मुख्यमंत्र्याच्या निदर्शनाक हाडून दिल्ली आनी हाजेर तांचें डिस्कशनूय जाल्लें की योग्य तो तोडगो काडलो वयतलो. पण आता योग्य तो तोडगो कितें तो आतां म्हाका एक कळना की रिटायरमेंट दिवपाचें आसलें हें जर गव्हर्मेंटाक खबर ना जाल्यार म्हाका दिसता की एक लॅप्स आसा कॉर्पोरेट्स आनी गव्हर्मेंटाच्या हाज्या मदीं. कितें तरी अपेक्षा आसलेली जेन्ना गोवा स्टेट मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे सरकारान फ्लोट केल्लें एक पॉझिटिव्ह मेसेज गेल्ली सगळ्या मुखार की ह्या फावट जे कामगार आसात आनी जे मायनींग डिपेंडंट आसात हांच्या खातीर सरकार कितें ठोस उपाय योजना करतले. पूण आयज जेन्ना ही नोटीस तांच्या हातांत पडली म्हाका जाल्यार अशें दिसता की सरकार खंय तरी कमी पडलें हें एड्रेस करपाक. कितल्योश्योच गजाली आसतल्यो हे रेक्टिफाय करपाक. जेन्ना तुमकां खबर आशिल्ली की मायनींग बिजनस चलना तेन्ना स्टेट गव्हर्मेंटान अफेक्टेड पार्टीज जे असले पळय हांच्या खातीर कितें तरी एक पूर्व नियोजीत एक आराखडो तयार करूं जाय आशिल्लो. बट प्रायोरिटी दिवन तांच्या भवितव्याचो विचार केलो गेलो ना तेजे आयज हे पळय फळां जी आसा ती आतां मेळटली. फाल्यां रिट्रेंचमेंट जेन्ना दिले वयतले आनी गव्हर्मेंट एक तर म्हणटा गेल्या म्हयन्यान सांगलें की आमचो प्रोसेस कंप्लीट जाला. तुमकांच मिडिया मुखार सरकारान सांगिल्लें की आमचो प्रोसेस कंप्लीट जाला मायनींग बेगीनूच सुरवात करतली. हांकां घरा बसून मायनींग कोणाक सुरवात करपाची आहा तुमकां आनी हांकां घरा बसून जर तुमकां मायनींग सुरवात करपाची आसा जाल्यार आमच्या तर्फे तुमकां शिटकावणी ही बिचोले मायन जी आसा शेगांव पासून ते पिळगांव पर्यंत हांकां घरा बसून तुमकां मायनींग सुरू करून आमी दिवचे ना. गरज पडल्यार आमी जेल भरोसा करतले. उपाशी रावन हांगा कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ घालून भायले हाडून हांगा तर मायनींग करून दिवचे ना. जो सरकाराचो उद्देश आसा अशें दिसूं येता हितूंतल्यान की हांकां घरा बसून फाल्यां लो कॉस्ट मॅनेजमेंट मॅन पावर हाडून म्हणजे डेली वेजीस जे मेळटा पळय आमच्या गोवा कर्नाटका गोवा महाराष्ट्र बॉर्डरीन तांकां हाडून जर मायनींग सुरू करपाचो हांचो जर विचार आसा किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर घालून जर मायनींग सुरू करपाचो हांचो जर विचार आसा जाल्यार आतांच तांकां आमी शिटकावणी दिता की ह्या मायनींग जर तुमकां आमी करून दिवचे ना तोपर्यंत आमी सगळे आहा तोपर्यंत. सरकारला आम्ही लेखी हमी देणार नाही. आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सेवेत न घेतल्यास पाण्याचाही त्याग करणार असा इशारा आंदोलक अंगणवाडी सेविकांनी दिलाय. अंगणवाडी सेविकांची मागणी दुर्लक्ष करून सरकार आपल्या अपयशाची शताब्दी साजरी करतंय का असा सवाल ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकर यांनी केलाय. सेवेतून कमी केलेल्या 7 अंगणवाडी सेविकांनी सेवेत परत घ्या या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला 21 दिवस उलटलेत. सरकार त्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरत असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावतेय. बुधवारी उपोषणाला बसलेल्या देवयानी तामसे या अंगणवाडी सेविकेचा प्रेशर कमी झाल्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यात आली. सरकार आमच्या मरणाची वाट पाहतोय की काय असा संतप्त सवाल उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांनी केलाय. अंगणवाडी सेविकांची परिस्थिती बिकट असताना सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सेवेत न घेतल्यास पाण्याचाही त्याग करणार असा इशारा आंदोलक अंगणवाडी सेविकांनी दिलाय. तसंच सरकारला आम्ही लेखी हमी देणार नाही असंही अंगणवाडी सेविकांनी म्हटलं. तिणीन आमकां डायरेक्टरान ऑन द चार्ज ऑफ इनडिसिप्लिन डेरिलिक्शन ऑफ ड्युटी आफ्टर गिविंग शोकॉज नोटीस टू मी जी आमकां शोकॉज नोटीस अजून पर्यंत पावना ताज्या उपरांत आय एडवायज्ड बाय द डायरेक्टर टू चॅलेंज द टर्मिनेशन बिफोर अप्रोप्रिएट फॉरम इन केस आय एम नॉट सॅटिस्फाईड वायल्ड ऑर्डर letter dated 7/4/22 actually हांगा 20 मेन्शन केला. In this context, I have to say that I have no intention to challenge the termination order. I apologize for participating in dharna at the residence of Honorable Chief Minister. Further, I hereby undertake that henceforth I shall not indulge in any politically motivated agitations morcha, nor I will provoke or disturb the services being implemented under various welfare programs of Government of India and Government of Goa. I give this undertaking voluntarily. आमी पयलींच्यान सांगत आसा आमी सीएमाच्या बंगल्यार गेलीं तेन्ना 1,500 लोक आशिल्ले तेन्ना आमी हांगासर अपोलॉजायज करपाक रेडी ना. कित्याक रेडी ना? कारण आमी खंयच्याच पॉलिटिकल पार्टी थ्रू स्ट्रायक करूं नाशिल्लो ताका लागून आमी रेडी ना. दुसरें म्हटल्यार आमी
आतां जे आमी रिवोकेशन मागता ते अनकंडिशनल रिवोकेशन आसा ते आमकां जाय विथ बॅक वेजीस आमच्यो ज्यो आसा आतां 3 म्हयन्यांच्यो त्यो. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवर ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकरांनी हल्लाबोल केलाय. अंगणवाडी सेविकांची मागणी दुर्लक्षित करून सरकार आपल्या अपयशाची शताब्दी साजरी करतंय का असा सवाल त्यांनी यावेळी केला. प्रमोद सावंत ह्या बायलांक हांगा 40-45 दीस हांगा बसयला. हाल अपेक्षा त्या बायलांचे जाता. अंगणवाडी बायलो त्यो, टिचर्स त्यो, त्यांच्या अंडर भुरगीं खेळटा, त्यांच्या अंडर भुरगीं वाडटा. ह्या बायलांचे हाल हे सरकारान जे 100 दिसान केले त्या गोष्टीचे सेलिब्रेशन हे सरकार करता काय कितें? सो एकूण हे 100 दीस ज्या सरकाराचे आसा दिस इज अ कंप्लीट फेलियर गव्हर्मेंट. आनी ताका लागून म्हाजें अशें म्हणणें आसा की खरें सेलिब्रेशन ह्या सरकाराचें जातलें केन्ना जाणा, ज्या टायमार सरकार ह्या सगळ्यांचे ऑर्डर जी आसा टर्मिनेशन ऑर्डर जी पॉलिटिकली मोटिवेटेड आशिल्ले, पॉलिटिकल रिवेंजान घेतलेली काडलेली ऑर्डर जी आसा ती ऑर्डर रिस्पेक्टफुली फाटी घेतलो आणि ह्या सगळ्या 7 बायलांक रिस्पेक्टफुली आपल्या कामार परत घेतलो. तें खरें म्हाका दिसता सरकाराचें सेलिब्रेशन आसूंक जाय. आनी म्हाका अशी अपेक्षा आसा की जशे देवयानी अध्यक्ष जे आसा ह्या युनियनाचे तेणें जी मागणी केल्या की आज रात पर्यंत ती ऑर्डर रिवोक करची म्हणून, ते हे सरकार आयकतले आणि त्यांची ऑर्डर जी आसा टर्मिनेशन ऑर्डर ती रिवोक हे सरकार करतले आणि खऱ्या अर्थान 100 डेज सेलिब्रेशन हे सरकार करपाक पावतले अशें म्हाका तरी दिसता. दरम्यान या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी भाष्य केलंय. यापुढे राजकीय हेतूने प्रेरित होऊन आंदोलनात सहभागी होणार नसल्याची अंगणवाडी सेविकांनी हमी द्यावी, त्यांना लगेच नोकरीत घेऊ याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय. आम्ही ऑलरेडी दिला की त्यांनी बरोवन दिवचे आणि ताका ऑलरेडी डायरेक्टर ऑफ वुमन अँड चायल्डाक ऑलरेडी फायलीर नोटूय धाडला. त्यांनी बरोवन दिवचे. आमी खंयच्या स्ट्रायक्स आनी बाकी असले एंगेज जावचे ना. तांकां आमी परत घेता आनी हांव रिकॉर्डाचेर आमी परत तांकां घेता. ते तितूनय घातला आमी तांकां परत घेता म्हणून तेंच्यांनी आयजूच सायन मारून हे प्रपोजल तांकां दिल्यार 8 दीस जाले. तेंच्यांनी सायन मारून दिवचे. आयच्यान आपलो स्ट्रायक सोंपोवचो. मी श्याम सूर्या नायक. आपण आहोत पणजी येथील आझाद मैदानावर. ज्या आझाद मैदानावर गेले 42 दिवस अंगणवाडी सेविका आपल्या हक्कासाठी इकडे उपोषणाला बसल्या आहेत. काही दिवसापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं होतं की या उपोषणाला बसलेल्या अंगणवाडी सेविकांनी एक हमीपत्र द्यावे, ॲपॉलॉजी लेटर द्यावे म्हणून. तर तसं त्यांनी दिलं तर आम्ही त्यांना सेवेत पुन्हा घेऊ असं त्याने एक निवेदन केलं होतं मुख्यमंत्र्यांनी. त्यानंतर या उपोषणाला बसलेल्या 7 अंगणवाडी सेविकांनी परिस्थिती आहे ती कथित करून त्यांना मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्याच्यानंतर काल त्यांना एक आदेश आला. वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट या खात्याकडून संचालनाकडून एक आदेश आला. हमीपत्राचं लेटर, ॲपॉलॉजी लेटर साईन करून देण्याचा एक ड्राफ्ट त्यांना पाठवण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की ह्या अंडरटेकिंगवर आम्ही सही करणार नाही. जेव्हा त्यांनी काहीच असा गुन्हा केला नाही तर आम्ही कसं ह्या हमीपत्रावर सही करू असं त्यांचं ठाम मत आहे. या हमीपत्रावर त्यांनी सही करण्यास पूर्णपणे नकार दिलेला आहे. आणखी आताच्या घडीला आपण पाहू शकतात या अंगणवाडीच्या सेविकांमधील एक देवयानी तामसे म्हणून अंगणवाडी सेविका, तिची हालत एकदम गंभीर झाली आहे. गोवन वार्ता लाईव्हसाठी श्याम सूर्या नाईक, व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत. IITचं शिक्षण घेण्यासाठी गोव्यातील अनेक विद्यार्थी परराज्यात जातात. गोव्यात IIT झाल्यास गोयकार विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असं मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले. याविषयी जनमत कौल घेण्यात आला असता सांगेवासियांनी IITला पाठिंबा दिल्याचं फळदेसाईंनी स्पष्ट केलं. या प्रकल्पात ज्या लोकांची जागा जाणार आहे त्यांची सरकारने सेटलमेंट करावी असं सरकारला सांगितल्याचंही फळदेसाई म्हणाले. ॲडमिशन गोंयान भितर घेतली, ताच्या भायर 15 जाण भायर गेल्ले आसा. दॅट मिन्स गोंयान भितर IIT शिक्षण घेवपी भुरगे आसात आनी गोंयान भितर जर IIT जाले जर जाय जाल्यार बरे प्रमाणान IITचे स्टुडंट्स आनी आमकां जे सिच्युएशन जे कल्चर IITचो डेवलप जावपाक जाय, एज्युकेशनाचें कोचिंग जावपाक जाय, हें बरे तरेन जातलें. आनी हें जेन्ना आमी ऑपॉर्च्युनिटी दिली सगळे लोकांक, म्हाका दिसता 100% लोक जे मायकार येवन उलयले, स्टेजीचेर येवन उलयले, सगळ्यांनी सांगलें की आमकां IIT हो प्रोजेक्ट अत्यंत गरजेचो आनी बेगोबेग सरकारान
घेवचो आनी सरकाराक आमी सगळी मदत करता. जे कांय थोडेशे लोक जे फूस लावन हाडिल्ले त्या लोकांनी मातसो वेळ एक मिनीट 2 मिनीट कितें केलें ना 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 म्हणलें अवघे सादारण ते 10 जाण ते शेवटाक मागीर एग्री जावन गेले कळ्ळें न्ही. अशा पद्दतीन आमी एक सुरवातीचोच हें घेतिल्लो आसा. म्हणजे सरकारा कडेन मागणी आसा, हांव फॉलोअपय करता. आतां मुख्यमंत्र्या कडेन उलयिल्लें आसा बेगोबेग हो प्रोसेस करचो. जे कोणाच्यो लँड्स खऱ्यांनीच कितें जाता पळय न्ही एक सादारण आसा तातूंत भितर व्हडली हें करनासतना घासाघीस करनासतना तांकां सेटल करचें, कम्फर्टेबली सेटल करचें. हांवें इतकें आश्वासन दिल्लें आसा की हातूंत भितर कांय जायना जर जाय जबाबदार हांव आसा. जर कोणाकय जे कोणी खऱ्यांनीच शेतकरी थंय आसात आनी तांकां जर सरकारान खंयच्याय कारणाक लागून ते आपले रायट्स एस्टॅब्लीश करपाक शकले ना पूण जेन्यून आसात तांचे कडेन एक बारीकशें कितेंय जर एविडन्स आसा जर जायत आय वील सी टू दॅट दे गेट द लँड आयदर दे गेट मॉनिटरीली कॉम्पेन्सेटेड ऑर इन लीव ऑफ दॅट हे. आमी हेंय पळयलें आसा की तांचे कडच्यान आमी जे IITचे जे ऑफिशियल्स आयिल्ले आसा रजिस्ट्रार ऑफ IIT ताणें आमी सांगिल्लें आसा की जे कितें आमकां वर्क फोर्स हांगा मेळटलो ह्युमन रिसोर्स जो हांगा गोंयान भितर तयार जाता आनी सांग्यार भितर आसा ते सगळे आमकांच मेळटले. ह्या तरेची जेन्ना आश्वासनां मेळटात आनी दीस इज अ फॅक्ट IITक विरोध करपाचो कांय गरज ना. तुम्ही म्हटलं की आत्ता मेन्शन केलं की खूपशी जागो सरकारचे कोण तरी क्लेम करता म्हणून कोण अजून कशें आसा की थोडेशे केन्नाय कोणी थंय शेत रोयताले ते 20, 25, 30, 40 वर्सां पयलीं आनी तांकां कितें करपाक जाय जाल्यार आमी करतले. तांचें जर नांव लागिल्लें आसा कितें आसा आमी कोणाचेच जमीन अशें फुकट किंवा बुलडोज करून वचचे ना. तांकां ताच्या बदलाक जर जमीन जाय हांव सरकारा कडच्यान खंयच्यानी एक्वायर करून तांकां जमीन दितलो. कोणाक खंय लॉस जावचें ना हाचें हें घेतलो कारण हे लोक आसात ते आमचेच आसात. हांवें सगळ्यांत पयलीं कितें केलें की म्हज्या मतदारसंघाचें मत कशें आसा तें आजमावन घेवपा खातीर हांवें म्हज्या सगळ्या बुथाचेर जावं हाचेर गांवांत मतदारसंघान भितर सगळ्या यंत्रणे मार्फत मॅसेजीस पावयल्यो की ज्या कोणाकय IITच्या बद्दल जाय नाका ताचें हें करपाक कन्सेसस घेवपा खातीर रेफरंडम घेवपा खातीर हांवें मिटींग आपयली. पावस जाल्ले कारणान म्हाका तें इंडोर घेवची पडली नाल्यार खूब मोठ्या प्रमाणान जावपाचें आनी इतके व्हडले पडटा ते पावसान भितर सादारण ते 1,500 लोक थंय एकठांय आयले, रावपाक जागो ना. आनी तातूंत भितर पयलीं हांवें जे कोणी अफेक्टेड म्हणून सो कॉल्ड अफेक्टेड पीपल तांची एक सेपरेट मिटींग घेतली. तांचे प्रॉब्लम्स कितें आसा ते पळयले कारण दे शूड नॉट बी लॉस्ट इन हय म्हणपी हातूंत भितर लॉस जावपाक जायना. म्हाका कोणाचेरय अन्याय अत्याचार किंवा कोणाचेच दुखोवन बुलडोज करून वचपाचें ना. सो एक वर तांची मिटींग घेतली, तांचे प्रश्न पळयले, तांचे सर्वे नंबर चॅक केले, तांचे हें कितें आसा आनी तांकां सगळ्यांक सांगलें 1 to 1 प्रत्येकाक एड्रेस करून सांगलें की तुमचे जे कितें जमनीचे पोर्शन आसा तुमी टेनंट आसा मुणकार आसा कोणीय आसा तुमचें कल्टिवेशन आसा ताच्या परस बऱ्या प्रमाणान तुमकां कॉम्पेन्सेट करतले. कॉम्पेन्सेट इन अ सेन्स तुमकां मॉनिटरीली कॉम्पेन्सेट करपाक जाय दॅट ऑप्शन वी वील सी. तुमकां जर लँड ताचे बदलाक बरें फर्टायल लँड हॅविंग अ इरिगेशन फॅसिलिटी एंड कंपाऊंड फॅसिलिटी वी वील गिव यू. सादारण ते 7.5 लाख जमनीन भितर सादारण ते 20,000 ते 30,000 स्क्वेअर मिटर एरिया ही कोणी तरी क्लेम करता अँड इट इज ऑल गव्हर्मेंट लँड. आनी ह्या गव्हर्मेंट लँड हातूंत भितर प्रायवेट लँड ही सरकाराक घेवपाक 1 रुपयाचो खर्च ना. अशी लँड आमकां गोंयान भितर खंय मेळची ना कारण ज्या जाग्यार एकूय घर ना, ज्या जाग्यार एकूय माड ना, ज्या जाग्यार एकूय आंबो ना, काज ना, अशे तरेची जमीन आनी उलट ती सरकाराची आसा. एक बरी लँड आमकां आयडेंटिफाय जाल्ली आसा. वी आर गोईंग अहेड विथ दॅट. देन हांवें जी मिटींग घेतली ती मिटिंगेन भितर हांवें सगळ्यांक ऑपॉर्च्युनिटी दिली. जर कोणाकय कसलेय डावट आसा जर जायत आय हॅड विथ मी आमचे IITचे प्रोफेसर आशिल्ले 2 प्रोफेसर, एक राजेश आनी प्रोफेसर राजेश, प्रोफेसर डॉक्टर राजेश, प्रोफेसर डॉक्टर नेहा. ती गोंयची जी IIT दुसरे कडेन खंय तरी आशिल्ली IITन तांकां गोंयान भितर जाले सेटअप जाले नंतर तांकां गोंयान भितर आयले. जो मिसकॉन्सेप्शन आशिल्लें की सादारण ते IIT गोंयान भितर आयले नंतर गोंयकारां भितर कोण कांय फायदो जावचो ना. आमकां ही लायव्ह एग्जाम्पल आसा. हांवें डेटा घेतलो इन दीस इयर इटसेल्फ 15 जाण भुरगे IIT करपा खातीर गोंयचे भायर गेल्ले आसात. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.